श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुमच्याकडून जर ह्या 5 चुका होत असतील, तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण याचं तुम्हाला कधीच पुण्यफळ प्राप्त होणार नाही. गुरुचरित्र हे स्वतः 5वा वेद आहे. प्रत्येक आपल्या आयुष्याच्या घडीमोडी, प्रत्येक आपल्या आयुष्याची शिकवण, आपलं सार हे गुरुचरित्राचं ग्रंथ आहे. म्हणून हे ग्रंथ वाचत असताना आपल्याकडून ह्या 5 चुका झाल्या, तर उलट आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. तर सर्वात प्रथम म्हणजे आपली गुरुचरित्र पारायण करण्याची वेळ. तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण आज सकाळी केले, उद्या दुपारी करणार, तर हे अजिबात योग्य नव्हे. गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला सातत्य वेळेचं आणि ठिकाणाचं ठेवावं लागतं. ज्या वेळेस तुम्ही हे पारायण करणार आहात, त्याचे पुढचे प्रत्येक दिवस त्याच वेळेत पारायण करायचं आहे आणि ज्या ठिकाणी बसून तुम्ही हे पारायण केलेलं आहे, तीच ठिकाण, तीच जागा प्रत्येक दिवशी आपल्याला पारायणाच्या दिवशी त्याच ठिकाणी बसून हे पारायण करायचं आहे. दुसरं म्हणजे मंत्र जाप न करता अध्याय वाचण्यास सुरू करणे. बघा, सर्वात प्रथम आपण जे कोणी पारायण करतात ते लगेच ग्रंथ उघडतात आणि ते अध्याय वाचायला सुरू करतात, परंतु हे अतिशय अयोग्य आहे. तुम्ही सर्वात प्रथम मंत्र जाप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ, एक माळ तरी आपल्याला हा मंत्र जाप करायचाच आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे अध्याय वाचायला सुरू करायचे असतात. कारण जेव्हा तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करता, ह्याचे अध्याय तुम्ही वाचायला घेता, त्याची ऊर्जा, त्याची शक्ती एवढी प्रचंड प्रमाणात असते की ते आपल्या प्रत्येकाचीच बॉडी, ती ऊर्जा, ती शक्ती पचवू शकते असं काही नाही. म्हणून मंत्र जाप केल्यामुळे एक दैवीय शक्तीचं रिंगण आपल्या आसपास क्रिएट होतं. त्याच्यामुळे आपण सर्वात प्रथम मंत्र जाप करावा. त्याचबरोबर आपल्याकडून होणारी तिसरी चूक आहे, तर प्रत्येकाला मूळ प्राकृत ग्रंथ वाचायचा असतो, परंतु मूळ प्राकृत ग्रंथ हा संस्कृतमध्ये आहे. प्रत्येकाचं उच्चारण योग्य होईल असे नव्हे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये भरपूर मंत्र देखील आहे. प्रत्येक मंत्राचं उच्चारण योग्य नाही झालं तरी देखील आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्र कथासार वाचणे अतिशय योग्य ठरेल. महिलांनी तर मूळ प्राकृत ग्रंथ हा अजिबात वाचू नये. 5वी चूक करतो तर ते म्हणजे आपण अध्याय फक्त वाचतो, त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही. अध्याय जेव्हा वाचतो तेव्हा हळूहळू सावकाश वाचा, प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्या. कारण गुरुचरित्र पारायण हे ग्रंथ आहे, ते प्रत्येक आपल्या आयुष्याची, त्यात प्रत्येक शिकवण दिलेली आहे. आपल्या आयुष्याची प्रत्येकाच्या आयुष्याचं सार त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून ते ग्रंथ वाचताना अध्यायाचा पूर्णपणे अर्थ समजून घ्या आणि नंतर अध्याय वाचा. म्हणजे काय, तर फक्त अध्याय आपल्याला अगदी वाचन म्हणजे स्पीडने वाचन करणे आणि अध्याय संपवणे हा फक्त उद्देश नसावा. प्रत्येक अध्यायाचा अर्थ समजून घेऊन अध्याय वाचावा.